व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी पहिले मोराचा आवाज आहे का मित्र हा माझा बालमित्र आहे, कृष्णा नाव आहे याचं. आणि आज आपण माहूरमध्ये तुम्ही खूप वेळा आले असाल, परंतु रहस्यमय चरणावती कुंड तुम्ही पाहिलं नसेल. जंगलाच्या बिलकुल मधोमध हे स्थित आहे आणि तिकडे आपण जाऊयात. हिंदीमध्ये होता, मला मराठीमध्ये चालू. तर मित्र आता आपण हे बघू शकता, जंगलाच्या मध्ये आलेलं कृष्णा चाल. आणि कृष्णाची एक खास गोष्ट सांगतो की हे वर्षभरही चौपल्या पायात घालत नाही आणि हा पाणी पाहत असतो. बरेच लोक याला पानोड्या म्हणतात. आमच्या गावातला हा पानोड्या आहे जो जमिनीच्या खालचं पाणी पाहतो. आणि बऱ्याच लोकांना याचे रिझल्ट पण आलेले आहेत आणि खूप लोकांना जिथं पाणी लागत नाही तशा ठिकाणी पाणी लागलेले आहे त्याच्यामुळे. आणि खूप दैवी गुणच म्हणावं लागेल की अशा प्रकारे कृष्णा पोपटाचा आवाज काढ पा, असं म्हणजे एकदम बढिया, एकदम खतरनाक माणूस आहे हा. कुठे पण कशाचा पण आवाज काढू शकतो. आता जंगलामध्ये आगगाडी कधी येते आलेली पाहिली का तुम्ही? आगगाडीचा काढ रे आवाज. हा म्हणजे असं एकदम खतरनाक आणि एकदम डॅशिंग काम आहे त्याचं. तर मित्र आता तुम्हाला बघा यार, जंगल पहा किती भयानक जंगल आहे. इथं बिबटे राहू शकतात, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून जावं लागते. इकडं आल्यानंतर बघू शकता कशा प्रकारचा रस्ता आहे भाई. लई खाली आहे वाटते चरणावती कुंड. यार माहीत नव्हतं पहा, माहीत नसले की असं होते की नाही. अशा टाईपचे चांगले स्पॉट आपल्याला माहीत नसतात, त्यामुळं आपण ते पाहण्यापासून वंचित असतो. बघा यार, नॅचरल किती भयानक व्ह्यू आहे. जंगल बघा, खतरनाक जंगल आहे बघा. आणि हे तांबूळवाला, जे इंस्टाग्रामला तांबूळवाला आहे, माहूरचा तांबूळवाला, त्याने पण इकडे व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्याने पण खूप प्रसिद्धी झाली या जागेची. आणि हे बघा, माझ्या मित्रांना आवाज काढणं चालू केले, गजबचे आवाज. चला आता जाऊ. तर मित्र, आता आपण बिलकुल समोर आलेलो आहोत चरणावती कुंडाच्या. इथं समर्थ श्री बाळानंद महाराज यांनी तपश्चर्या जे केलेली आहे त्याचा काळ इथं लिहिलेला आहे, 1768 ते 1773. तर या काळामध्ये इथे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. बघा यार, किती म्हणजे खोल दरीमध्ये त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. कोण डिस्टर्ब करेल येते आहे की नाही. 1700चा काळ म्हणजे आपल्या पेशव्यांचा काळ होता हा. कारण 18व्या शतकानंतर अँग्लो मराठा वार नंतर ब्रिटिशांची सत्ता चालू झाली होती भारतात. तर हे आहे चरणावती कुंड, बघू शकता. आता आपण खाली जाऊया आणि चरणावती कुंड किती गदळ झालं यार. तर आज आपण या चरणावती कुंडाला साफ पण करणार आहोत. इथं खूप गदळ दिसत आहे. इथे बघू शकता हे रस्ता कशा प्रकारचा आहे. चरणावती कुंड बघा, इथे हे पाणी वाहत आहे या कुंडामध्ये. आपण पहिले चपल्या इकडे बाजूला काढूया. आणि हे चरणावती कुंड बघा, हे कुंड बघू शकता तुम्ही. पाणी हे बघा, हे निथळ पाणी, इतकं शुद्ध पाणी आहे या ठिकाणी आलेलं. आपण या पाण्याचं सेवनसुद्धा करूया, कारण हे झरे जे आहे एकदम मधातून याच्या एकदम मधातून आलेले आहेत या पहाडीच्या. तर अशा प्रकारे ही चरणावती कुंड आहे मित्र. पहिले आता आपण याला साफ करूया. हे चरणावती कुंडाच्या बिलकुल बाजूला इथे एक असं हौद आहे, जे मुख्य जनावर जे येतात ना, त्यांना पाणी पिण्यासाठी इथे स्टोअर केल्या जाते. बरेचसे पक्षी वगैरे पण येतात इथं आणि जनावर पण येतात इथं पाणी प्यायला. त्याच्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण आहे. आले ते एकटे येऊ नका या ठिकाणी. सेफ आहे, परंतु जंगल आहे आखरी, आहे की नाही. तर मित्र, या चरणावती कुंडाचं जे पाणी आहे ते थोडंसं आपण एक घोट तरी पिऊन पाहूया. नॅचरल स्रोत आहे ॲक्च्युली. अरे वा, नारळातल्या पाण्यासारखी चव आहे. नॅचरल पाणी खरंच खूप सुंदर आहे यार. हा व्हिडिओ ॲक्च्युली इथंच संपला, परंतु मी जाता हा पूर्ण जे प्लेस आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि खूप घाण झाली होती इथे, त्यामुळे मी हे पूर्ण जागा क्लीन केली. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.